सांगा की म्हणजे आपण या संपूर्ण चर्चेमध्ये शशांक राव यांच्याबद्दल फार कमी बोललोय, पण शशांक राव यांनी 21 पैकी 14 जागा जिंकून आणण्यात निर्विवाद त्यांचं प्राबल्य प्रस्थापित झालेलं आहे या निवडणुकीमध्ये. काय यशाची कारणं होती शशांक राव यांचा? म्हणजे हा सायलेंट राहिलेला प्लेयर होता जो एकदम विजयाची पताका घेऊन हातात आला, की त्यांना ओळखण्यामध्ये ठाकरे कमी पडले? प्रामुख्याने महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे जे काही नेतृत्व जे आहे ते आतापर्यंत शरद रावांनी केलं होतं. महाराष्ट्रातल्या बहुतांश महानगरपालिकांमध्ये त्यांची संघटना आजही तितक्याच प्रमाणात अगदी तुलबल्यतेने काम करते. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी आहेत. आता शशांक यांनी आपल्या केंद्रस्थानी शशांक आहेत, शरदरावांच्या नंतर ते उत्तराधिकारी आहेत. शरदराव गेल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाला अधिकृत त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आता शिंदेनी सांगितलं की त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय, राजकारण असं आहे की आगामी काळामध्ये महानगरपालिका जर समजा शिवसेनेच्या ताब्यात परत गेली तर शशांक भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देतीलच असं सांगता येणार नाही. पण आजच्या घडीला ही जी सत्ता जी आहे ते सेंट्रलाइज झालेली आहे सरकारकडे, महानगरपालिकेची आणि बेस्टची. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर सरकारच्या बरोबर आपण म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर जर आपण गेलो नाही तर ही पतसंस्था चालवणं किंवा त्याच्या चौकशांना तोंड देणं हे शशांक यांनाही शक्य नाही. कारण भारतीय जनता पक्षाची काम करण्याची पद्धत वेगळी आहे की इतर कुठलाही भ्रष्टाचारी आपल्याकडे जर आला तर तो निष्कलंक ठरत असतो, पण इतर ठिकाणी अगदी 5 रुपयाची जर काही चोरी झाली तर त्यांच्यावर चौकशा लागत असतात. हे शशांकला चांगलं ठाऊक आहे. त्याच्यामुळे शशांकने आज जर काय निर्णय घेतला असेल भारतीय जनता पक्षाचा, ऑब्वियस त्यांना ते करावंच लागेल. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर शशांकने हे जे काही यश मिळवलंय ही जी काही पार्श्वभूमी आहे ते त्यांच्या वडिलांची आहे. महानगरपालिका असेल की बेस समिती असेल, या बेस समितीमध्ये त्यांनी कामगारांसाठी जे काही काम केलंय त्याचं यश म्हणजे आजची ही निवडणूक आणि त्यांना मिळालेले हे जे काही 14 जागा ज्या आहेत त्या शशांकच्या वडिलांना तेवढ्यासाठी चालेल. बरं, ठीक आहे.